हां पण हां बरं ऐका, आमचा जन्म माझ्या महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण, त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. म्हणून या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे. तुकाराम महाराज सध्या ध्यासाकाठ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात, ते पांडुरंगाचा भान आहे गौडू पक्ष, ते साक्षात या ठिकाणी उतरलं. तुकोबाराच्या पक्ष बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरते. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाणी इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं, शिळेवर बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून जे ठिकाणी आले, तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दुःखान झाला, विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथं झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला दिरू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. जिथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे दिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करेल. तुकाराम महाराज अगोदर जातात, मागावून ते वाढले गेले. इथनं सुदुंब्र गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खाल्ला, देह गाडायचा प्रयत्न केला, देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराजचं वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई शास्त्री होती, नांदायला गेलते. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेने वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा बुडी डोहत टाकली, मच्छने मच्छेवरी जल्ली. पांडुरंगाने मच्छा होता धारण धरला, तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले, तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देव आला भेटायला पांडुरंग, म्हणले तेव्हा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायांनी अभंग केलाय, उपदेश्वर देवाला येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिका परला तर कैवरी त्याची दंडया, स्तंभी देव राया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा. तुकड्याचा धावा करीत असे. असा निळोबाराने देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला, देवाने तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते, महापूजाकडून नैवेद्य असतो. जर काय कोणाची इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाही आहे. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी, वाढवे झालो भा पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावितो, अंत काही ठमाचे पाव लाकुडी सहित झालो गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज. की जय. आता गावात दर्शन करा. आता माझ्यावर महाराज